आणि आता मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। महाविकास आघाडीमधील काही खासदार भाजपच्या संपर्कात। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत। भाजप महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। वारंवार ऑपरेशन लोटस राबवून देशातली लोकशाही संपवायची आहे। जनता त्यांचा योग्य वेळी बंदोबस्त करेल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये अनेक लोक नाराज आहेत। त्यांच्याकडे निवडून आल्यानंतर कुणी फिरकूनही पाहत नाही। भाजप पक्षामध्ये येणाऱ्यांचं नेहमी स्वागतच, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान। कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो। त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे, कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे। आमचे खासदार आमच्यासोबत, खासदार कुठेही जाणार नाहीत। बावनकुळे यांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। ऑपरेशन लोटस नाही तर भाजपचं ऑपरेशन डर चालतं। यंत्रणेची भीती दाखवून भाजपनं शिंदे अजितदादांना फोडलं, संजय राऊतांचा निशाणा। भारतीय जनता पक्ष अशी कोणते ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत। दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत। निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण, तरीही काँग्रेसच्या गटनेत्याची निवड नाही। गटनेता निवडला नसल्यामुळे पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज नाही। विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार। विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला दिल्यास विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे 7, काँग्रेसचे 8 आणि पवार गटाचे 5 सदस्य, तर विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे 20, शरद पवार गटाचे 10 आणि काँग्रेसचे 16 आमदार।